सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालला होता. त्याला कारणही खासच होते. आज शरयूला बघायला मुलगा येणार होता. राधाबाई व गणपतला 3 मुले. 2 मुलानंतर झालेली मुलगी शरयू सर्वांची लाडकी ताईत बनली होती. तिन्ही भावंडात ती जास्त शिकून सवरून डॉक्टरी पास झाली. तिचे दोन्ही भाऊ रमेश व सुरेश वडिलांच्या स्पेअर पार्टच्या कंपनीत वडिलांबरोबर व्यवहार बघत होते. कुटुंब तसे समृद्ध होते. मुलांपेक्षा मुलगी हुशार व तिला शिक्षणाची आवड म्हणून खूप शिकवले. शरयू ही नाकी डोळी निटास व रंगरूपाने छान होती. अभ्यासू वृत्तीमुळे शिक्षण एके शिक्षण असा ध्यास घेतला. आपण बरं, आपलं काम भलं अशी तिची वृत्ती होती. तिच्याकरता स्थळं चालून येत होती, पण वडिलांना गणपतला ती स्थळं आवडत नव्हते. प्रत्येक बापाला आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या घरात मुलगी द्यावी असे वाटणे साहजिकच होते. मनच आहे ना, लेक द्यावी श्रीमंताकडे व सून आणावी गरिबाघरची. आणि त्यांच्या मतानुसार आजचं स्थळ पाहिलं तर सर्व संपन्न होते. फोटो एकमेकांना पसंत होते. आता प्रत्यक्ष भेटीत काय ते ठरवणार होते. शरयूला तयार करायला तिच्या 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्या दोघीही तिच्यासारख्याच डॉक्टर होत्या, मीना आणि नीता. मीनाने स्वतःचे लग्न जमवले होते व तिचे लग्न पुढच्या मार्चमध्ये होणार होते. नीताचे घरचे मात्र तिच्यासाठी स्थळ बघत होते. ती स्वभावाने साधी आणि साधारण कुटुंबातील होती, पण मुलीचे लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोरच असायचा. शरयूच्या मैत्रिणी तिची हेअरस्टाईल, मेकअप वगैरे करत होत्या. तिच्या मनात मात्र वेगळाच विचार चाललेला होता. आज मी शिकून डॉक्टर झाले, पण माझ्यात व माझ्या आईमध्ये काय फरक आहे? आई जास्त शिकली नव्हती. तिचेही माझ्यासारखेच कांदे पोहे करूनच बाबाशी लग्न ठरले. माझ्या दोन्ही आज्यासुद्धा ह्याच प्रकारे भोवल्यावर चढल्या. आज स्त्री शिक्षित झाली, प्रगती झाली, पण लग्नाच्या बाजारात दावणीलाच बांधली आहे. माझ्या शिक्षणाचा लग्नाच्या बाजारात काहीही उपयोग नाही. हां, प्रेम हवं असता तर थोडा फरक पडला असता, पण प्रेम करता येत नाही ते आपसुकच होत असतं. ही माझी 3री वेळ आहे. मागच्या दोन्ही वेळी मुलाकडच्यांना मी पसंत होते, पण बाबांना नंतर ते आमच्या तोलामोलाचे वाटले नाही. हुंडा देणे घेणे कायद्याने बरोबर नाही म्हणतात, तरी या ना त्या स्वरूपाने तो मुलीकडून घेतला जातो. मी आत्ता बाबांचे काही एक ऐकणार नाही. बस झाले दाखवण्याचे सोहळे. आजचा मुलगा जर मला आवडला तर मी लग्न करील, नाही तर माझ्या डॉक्टरी व्यवसायात झोकून देईल. अगं शरयू, बघ किती सुंदर दिसते तू. मी मुलगा असतो तर तुझ्या प्रेमातच पडलो असतो. नीता म्हणाली. खरंच ग, आम्हाला तू एवढी छान वाटली, मग त्या जिजूंचं काहीही खरं नाही. मीना म्हणाली. पुरे ग कौतुक माझे आता. बस झाली तयारी. तेवढ्यात खालून शरयूच्या आईची हाक आली. शरयू, झालं का तुझं? खाली. हो आई, येते ग. एवढी डॉक्टर मुलगी तरीही पाण्याच्या कार्यक्रमात सगळ्यांसारखी तिची गत झाली होती. छाती धडधडत होती. आज आईने तिला साडी नेसण्याची जबरदस्ती केली होती. नीता आणि मीनाही तिच्याबरोबर खाली आल्या. तिघी बैठकीच्या खोलीत आल्या आणि त्यांच्या बैठकीत सामील झाल्या. शरयूच्या वडिलांनी आपल्या मुलीची व तिच्या मैत्रिणीची ओळख पाहुण्यांना करून दिली व नवऱ्या मुलाची व त्याच्या आईवडिलाची ओळख पाळख करून दिली. गप्पा गोष्टी झाल्या. चहा पाणीही घेऊन झाले. वडिलांनी मग शरयूला सागरला म्हणजे नवऱ्या मुलाला घर दाखवायला सांगितले, म्हणजे त्या दोघांना मोकळेपणाने बोलता यावे. शरयू सागरला घेऊन घरासमोर असलेल्या त्यांच्या बागेत गेली. नीता, मीना, तुम्ही पण या ग. तेव्हा सागरही म्हणाले, या ताई, तुम्ही दोघी आपण एकत्रच बोलू. नीता, मीना बोलल्या, कबाब में हड्डियाँ? नाही बाबा, तुम्ही चला. पण शरयू आणि सागरने हट्ट केल्याने त्या दोघी पण त्यांच्याबरोबर बागेत गेल्या. बागेत गप्पा करत, फेरफटका मारून, तिथेच असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसून झोका घेत चौघांच्या गप्पा छान रंगल्या. गप्पा एवढ्या रंगल्या की शरयू व सागर आपण एकमेकांना पसंत करायला भेटलो हे विसरूनच गेले. नीता, मीना ही कबाब में हड्डी क्यों म्हणत होत्या. त्या पण आजच जणू शाळा कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी असे त्यांना वाटू लागले. बराच वेळ झाला शरयू सागर आले नाहीत, म्हणून शरयूची आई त्यांना बोलवायला बागेत आल्या. त्या इकडे तिकडे बघत होत्या. तेवढ्यात त्या चौघांचा जोरजोराने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला.
आवाजाच्या दिशेने त्या पुढे सरकल्या तर त्यांनी पाहिले की सागर त्या तिघींना काहीतरी विनोद बोलून हसवत होता. त्या चकित झाल्या. तेवढ्या सागरचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्याने इशाऱ्याने मुलींना सांगितले. तेव्हा त्याही भानावर आल्या. मीना शरयू व सागरला म्हणाली, अरे बापरे, तुम्ही पसंतीबद्दल काहीच बोलला नाहीत. आता काकू मला आणि नीताला ओरडणार. तेव्हा शरयू म्हणाली, अरे तुम्ही पण मला कुठे सांगितले. तुम्हाला स्वतःच मुलीकडे जाऊन ती तिच्या आवडीप्रमाणे आहे का बघायचे. मला वाटते तुमच्याकडे सुद्धा ते येऊन गेले असतीलच. मगाशी आपल्या दोघांचे आईबाबा जुनी ओळख असल्यासारखेच वागत होते. जाऊ दे, माझं मत सांगतो शरयू. तू मला पाहता क्षणीच आवडली. आत्ता तुझी पसंती मी मीना आणि नीताला विचारतो. काय शरयूच्या खास मैत्रिणींनो, मी तुमचा जिजू होण्याच्या लायकीचा आहे का? चला, आई इकडेच येत आहे. तुम्ही 4 दिवसांनी कळवलं तर चालेल हा. आणि हसून सागर तिथून निसटला. मीना आणि नीताचे सुद्धा शरयूचा चेहरा बघून तिला सागर आवडला हे जाणवले. तरी तिलाच चिडवायच्या हेतूने त्या बोलल्या होत्या, चला काकूंना सांगूया शरयूला मुलगा पसंत नाही म्हणून. असे बोलून दोघी काकूच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या मागे धावत जाऊन शरयूने त्या दोघींना रोखले. अगं वेड्यांनो, तुम्ही मला विचारले तरी का? दोघी म्हणाल्या, तुला कशाला विचारायचे, आम्हालाच आवडला नाही बाई सागर. किती बडबड करत होता आणि आम्ही पण बडबडलो ना त्याच्याबरोबर, मग त्यांनाच का दोष द्यायचा? असं होय, बर काकू, सागर पसंत आहे हो तुमच्या लेकीला. असे बोलून दोघी काकूकडे धावू लागल्या व त्यांना ही बातमी सांगितली. शरयूच्या आईने प्रेमाने मुलीला जवळ घेतले, डोक्यावरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, शरयू, आम्हालाही सागर पसंत होता. चल घरात जाऊन हीच गोष्ट सांगूया. असे बोलून सगळे घरात आले. आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदित झाले. पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला. साखरपुड्याच्या गप्पाही रंगू लागल्या. सागर, शरयू आणि तिच्या मैत्रिणी एकाच फील्डमधल्या होते, त्यामुळे चौघांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शरयू व सागरने परत भेटण्याचे ठरवले. तेव्हा सागर तिच्या मैत्रिणींना म्हणाला, येताय ना कबाब में हड्डी. त्याबरोबर सगळेच हसायला लागले. शरयूपेक्षा सागर जास्त शिकला होता व तो त्याच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता. शरयू व तिच्या मैत्रिणी आत्ताच MBBS झाल्या असल्याने त्यांची इंटर्नशिप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लागल्या होत्या. सागरला शरयूने त्याच्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करावी असे त्याला वाटत होते, पण त्याच्या वडिलांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, अरे शरयूला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार, मग आता तिला दुसरीकडेचा वेगळा अनुभव घेऊ दे. हो बाबा, तुमचे म्हणणे पटते मला. असे म्हणून त्याने वडिलांचे म्हणणे मान्य केले. ठरल्याप्रमाणे सागर आणि शरयू दुसऱ्या दिवशी भेटले. खूप गप्पा टप्पा झाल्या. नंतर सागर शरयूला त्यांचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गेला. तेथील स्टाफ, OT आणि वेगवेगळ्या वॉर्ड बघून व पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले. पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा ठरला आणि तोही नीट पार पडला. अधूनमधून कामातून जसा वेळ मिळेल तसा तिच्या मैत्रिणीसकट सागरबरोबर भेटी व्हायच्या. व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघेही कर्तव्याला जागृत होते, त्यामुळे भेटणे कमी व्हायचे, पण फोनवर बोलणे व्हायचे. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती. सगळे छान सुरळीत चालले होते. लग्नाची खरेदीसुद्धा जोरात चालली होती. नवरा नवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या. वडीलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी लग्नाची तयारी चालू होती. एके सायंकाळी नेहमीप्रमाणे सागर हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी निघाला होता. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे त्याची गडबड झाली आणि काय होतं हे कळायच्या अगोदरच समोरच्या कारने त्याला धडक दिली. तो दूर फेकला गेला. त्याची शुद्ध हरपली. अपघाताची गोष्ट कळताच सगळ्यांची धावपळ उडाली. सागरला जवळ असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले. आपल्या मुलाला या अवस्थेत बघून एका वडिलाचे काय झाले असेल, पण त्यांच्यातला डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केला. दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांनाही मदतीला बोलवले. एक ऑपरेशन त्याच्यावरही केले. 24 तासात त्याला शुद्ध यायला हवी, नाहीतर कोमात जाण्याची शक्यता वाटते, असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले. शरयू, तिच्या घरचे व सागरच्या घरची मंडळी सगळी देवाचा धावा करू लागले.
पण काहीच उपयोग झाला नाही. सागर कोमात गेला. शरयूवर दुःखाचा डोंगर कोसळला. सागरला शुद्ध कधी येईल याचा अंदाज नव्हता. कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले. शरयूच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते, पण शरयूने त्या गोष्टीला साफ नकार दिला. तिने आपली इंटर्नशिप सागरच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्स्फर करून घेतली. देवधर्म करण्याऐवजी ती हॉस्पिटलमधल्या सागरची व बाकी पेशंटची सेवा करू लागली. सागरला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही भरवसा नव्हता. तिचा मात्र पूर्ण विश्वास होता. सागरशिवाय ती कोणाचा विचार करू शकत नव्हती. तिच्या घरच्यांनी तसेच मीना आणि नीतानेही तिला खूप समजावले, पण ती आपल्या विचारावर ठाम होती. सागरच्या आईवडिलांनी तिला समजावले तेव्हा तिने सांगितले, पप्पा, आपण सकारात्मक विचार करायला नको का? आपणच आशा सोडली तर सागर कसा उठेल? माझा ठाम विश्वास आहे सागर शुद्धीवर येईलच व त्याला उशीर लागत असेल तर मी वाट बघायला तयार आहे. तिच्या या निश्चयामुळे तिची आणखीन कुणी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही. दिवसामागून दिवस व महिने जाऊ लागले. नीताचेही लग्न जुळले. मीना, नीता आपापल्या संसारात रमल्या. शरयू मात्र सागरच्या सेवेत तत्पर होती. सागरचे आईवडीलही तिचे आगळे वेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होते. शरयूला ते स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवत होते. सागरमध्येही थोडा बदल डॉक्टरांना जाणवला होता. त्यांनाही आशेचा किरण दिसत होता. असे बरेच महिने झाले. शरयूच्या घरच्यांनी आता आशा सोडली होती. तिचे आई वडील स्वतःलाच दोषी समजत होते. तिच्या दोन्ही भावाचेही लग्नाचे वय उलटून गेले होते, पण त्यांच्या लाडक्या ताईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते. असं म्हटलं जातं, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. तसा चमत्कार सागरच्या बाबतीत झाला. नेहमीसारखे सागरचे स्पंजिंग करून झाले. त्याची नेहमीची औषधे सलाईन बॉटलमध्ये घातली व सागरचा हात हाती घेऊन ती कुरवाळत होती. तेवढ्या तिला त्याच्या बोटांची हालचाल जाणवली. तिला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती सागर सागर ओरडली. नर्स धावत आत आली. तिने मोठ्या डॉक्टरांना बोलवले. त्यांनी तपासले. शुद्धीवर येण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात असल्यासारखा सागर हळूहळू हालचाल व अस्पष्ट बोलू लागला. त्यानंतर त्याने शांतपणे डोळे उघडले. समोर शरयूला बघून त्याने गोड स्मित केले. शरयूचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती. सागर शुद्धीवर आल्याची बातमी कळताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. सागरचे वडील शरयूला म्हणाले, शरयू बाळा, तुझी पुण्याई थोर आहे. तुझी आणि सागरची ताटातूट कोणीच करू शकत नाही. देवालाही तू हार मानायला लावलीस. सागरला फक्त समोरून ब्राईट लाईटची गाडी आठवत होती. एक वर्षभर झोपलेल्या सागरला ती कालचीच गोष्ट वाटत होती. शेवटी शरयूचा विश्वास जिंकला. तिच्या विचारावरून पटले. माणसांनी कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मकच विचार बाळगायला हवेत. जर खरंच या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.